पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान कोसळलं, सुदैवानं विमानातील कर्मचारी सुरक्षित। अपघातानंतर धावपट्टी केली बंद। धावपट्टी पूर्ववत करण्याचं काम युद्धस्तरावर नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे 5 तास लागण्याची शक्यता। मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ट्विट करत माहिती। मोदी सरकारला मोठा धक्का, महिला आरक्षण विधेयक कोसळलं, विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार पहिल्यांदाच अपयशी। महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक, भाजप महिला खासदार संसदेमध्ये आंदोलन त्यांनी केलं। 12 वर्षांमध्ये मोदी सरकारला पहिल्यांदाच मोठा धक्का। पंतप्रधान नरेंद्र मोदींना जादूगार म्हटल्यानं वादंग पेटला। लोकसभेमध्ये सत्ताधारी संतापले, केली माफीची मागणी। विरोधी पक्ष नेत्याचं भाषण ही जादूगिरी, खासदार निशिकांत दुबेंचा हल्लाबोल। आरक्षण विधेयकावरती नवनीत राणा यांना अश्रू अनावर, नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले। संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक सादर केल्याबद्दल मोदींचे आभारही मानले। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर बैठक। खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार, व्हीसीद्वारे कोर्टासमोर खरातला करणार हजर। लैंगिक शोषणाच्या 4थ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार। खरातच्या अटकेला महिना पूर्ण, खरात विरोधातील गुन्ह्यांचा आकडा वाढला। नाशिक ते अहिल्यानगर पर्यंत जवळपास 16 गुन्ह्यांची नोंद। खरातच्या अंदाजे 500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता। दीपक लोंढेंची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 12 तास चौकशी। अशोक खरात प्रकरणी लोंढेची चौकशी झाल्याची माहिती। टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याची पडली भर। एका महिला अत्याचार गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट। कॉर्पोरेट जिहादची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय, राष्ट्रीय महिला आयोग पथक नाशकामध्ये दाखल। राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सतर्कतेचा इशारा। झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 15 लाखांचं बक्षीस असलेला कमांडर सहदेवसह 4 नक्षलवादी ठार। आखाती युद्ध संपण्याच्या दिशेनं वाटचाल, इराणसोबत करार लवकरच करण्याचे अमेरिकेचे संकेत। इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी खुली, लेबनॉन इस्रायलमध्ये झालेल्या 10 दिवसांच्या शस्त्रसंधीनंतर सर्व व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ खुला। केकेआर विजयापासून दूरच, सलग 5वा पराभव, गुजरातनं 5 विकेट्सनं केला पराभव। आयपीएल मध्ये आज वीकेंडला डबल हेडर, पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरू दिल्ली आमने सामने, तर दुसऱ्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध चेन्नई एकमेकांना भेटणार। कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष।